मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवरती अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे. असं म्हटलं जातं की या महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तींच्या घरी जाते ज्यांचे घर स्वच्छ आणि पवित्र असतं, ज्या कुटुंबात आनंद आणि चांगले वातावरण असतं, त्या घरी लक्ष्मीचे वास्तव्य होतं. यासोबतच तुमच्या घराचे मुख्य दार आणि अंगण याशिवाय देवघरासमोर रांगोळी काढावी, याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढणे किंवा लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात धनाची देवी वास करते. बघता बघता मार्गशीर्ष महिना हा संपत देखील आला आणि इथे 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आलेला आहे. म्हणजेच या मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार असणार आहे. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं. या मार्गशीर्ष महिन्यात येणारे गुरुवार हे खूप प्रभावी आणि महत्त्वाचे मानले जातात. मार्गशीर्ष हा महिना धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो. कारण हा महिना धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे. ह्या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. या दिवशी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे. त्या व्रताचं उद्यापन आपल्याला समाप्ती करायची आहे. तर मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्त्व असून प्रत्येक दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत. उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण 11 लवंगांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. पैसा, सुख, ऐश्वर्य घरात लक्ष्मी नांदेल. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील. तर असा हा 11 लवंगांचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तर हा उपाय उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हा 11 लवंगांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे आणि ज्या पण घरात हा उपाय केला जाईल त्या घरात पैसा, सुख, ऐश्वर्याने लक्ष्मी नांदेल. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केलं नसेल तरीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करू शकता. कारण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी माता लक्ष्मी ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. म्हणून तुम्ही व्रत नाही केलं तरीही तुम्ही लक्ष्मीची सेवा आणि काही प्रभावी जे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता. त्याचा सुद्धा तुम्हाला शीघ्र फळ जे आहे तर प्राप्त होईल. आणि म्हणूनच असं अजिबात नाही की तुमचं व्रत नसेल, तुम्ही उपाय करू शकत नाहीत. प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही उद्या करून पहा. त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी असतील, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीचं यश मिळत नसेल, प्राप्तधाय लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल, तिथे तुम्ही 100 रुपये कमावता तिथे तुमचे 200 रुपये खर्च होत असतील. आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी, घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता. हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य, गरिबी ही कायमची निघून जाईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तसेच हा उपाय केल्याने बघा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो सुद्धा व्यवस्थित चालेल. उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल. वर्षभर आपल्या कुटुंबाची आर्थिक भरभराट होईल आणि लक्ष्मीच्या कृपेने येणारे हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं जाईल. त्यामुळे प्रत्येकाने हा 11 लवंगांचा उपाय आवर्जून करायचा आहे
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण लवंगासंबंधित काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ कपडे स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालून तुम्हाला अंघोळ करायची आहे. यामुळे आपले शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. सोबतच आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा देखील मजबूत होतो. यानंतर तुम्हाला विधिवत तुमच्या घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. जर तुम्ही पूजा मांडणी सकाळी करणार असेल तर तुम्ही सकाळी देखील करू शकता. सकाळी करणार नसेल, संध्याकाळी तुम्ही व्रताची पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालते. या दिवशी तुम्हाला चुकूनही केस धुवायचे नाहीत. तसेच घरातील फरशी देखील तुम्हाला पुसायची नाही. आदल्या दिवशी म्हणजे बुधवारीच तुम्हाला केस धुवायचे आहे आणि घराची फरशी देखील तुम्हाला बुधवारी पुसून घ्यायची आहे. गुरुवारी ही दोन्ही कामं आहेत ती तुम्हाला करायची नाहीत आणि यानंतर सकाळी तुमची देवपूजा करून झाल्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय आहे तर तो करू शकता. तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असाल, तुमची पूजा मांडणी करून झाल्यानंतर तिथे तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही गुरुवारचं व्रत करत नसाल, तुम्ही देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल त्याच्यासमोर तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता. हा उपाय करण्यासाठी 11 फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा घेताना कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या अशा घेऊ नका. 11 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला ₹1-1 नाणं घ्यायचं आहे. 11 नाणी घ्यायची आहेत किंवा ₹2 किंवा ₹5 असेल तरीही चालेल. परंतु शक्य असेल तर ₹1 11 नाणी घ्यायची आहेत. हे ₹1-1 नाणं, 11 नाणी आणि 11 लवंगा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. देवघरासमोर बसायचं आहे. सर्वप्रथम देवघरासमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण आपण जो काही उपाय करतो किंवा जी काही सेवा करतो तर ती अग्नीच्या साहाय्याने केली जाते आणि तो उपाय आणि ती सेवा देवापर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो. म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर आसन घेऊन आसनावरती तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. स्वच्छ हातपाय धुवून तुम्हाला घ्यायचे आहेत आणि यानंतर या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी 1 लवंग आणि ₹1 नाणं हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक मंत्र आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे की ओम श्रीम नमः हा मंत्र म्हणायचा आहे. यानंतर हा लवंगा आणि ₹1 नाणं तुम्हाला लक्ष्मीच्या फोटोसमोर अर्पण करायचं आहे. पुन्हा दुसरा लवंग आणि दुसरं नाणं हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम श्रीम नमः हा मंत्र म्हणायचा आहे. दुसरं नाणं किंवा दुसरी लवंग हे अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 11 वेळा मंत्र म्हणून 11 लवंग आणि ₹11 नाणी जी आहेत, तर ती लक्ष्मीसमोर अर्पण करायची आहेत. माता लक्ष्मीला लवंगा जितक्या प्रिय आहेत, तितकेच नाणी देखील प्रिय आहेत. तुम्ही कोणत्याही फोटोमध्ये पहा, माता लक्ष्मीच्या हातातून नाणे पडत असताना दिसत आहेत. सोन्याच्या मोहरा पडत असताना दिसत आहेत आणि म्हणून या दिवशी नाण्यांचे काही उपाय जर केले, तर ते खूप प्रभावी ठरतात. आता दोन्ही वस्तू अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. 1 वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत किंवा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. यानंतर संपूर्ण दिवसभर, रात्रभर या लवंगा तिथेच राहून द्यायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी बघा मार्गशीर्ष अमावास्या आहे आणि या अमावास्या तिथीला देखील लक्ष्मीला समर्पित आहे. बऱ्याच वेळा जी अमावास्या आहे, ज्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला स्नान करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला जेव्हा उत्तर पूजा करणार आहात, तेव्हा ती लवंगा आणि त्या 11 नाणं उचलून घ्यायचं. 11 नाणी ही तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत आणि ज्या काही 11 लवंगा आहेत, त्या घरातील सर्वांनी एक-एक प्रसाद म्हणून खायच्या आहेत. मग तुम्ही लवंगा संपेपर्यंत रोज घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायच्या आहेत. परंतु या लवंगा तुम्हाला इकडे-तिकडे कुठेही फेकायच्या नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्हाला 11 लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे, तो मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायचा आहे. अतिशय प्रभावी आणि हा सात्विक उपाय आहे. हा उपाय केल्याने नक्कीच लक्ष्मी, पैसा, सुख, ऐश्वर्याने तुमच्या घरामध्ये आनंद नांदेल आणि घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.